तर अशा प्रकारे हाताची डिझाईन कशी करायची आहे ते आज आपण बघूया. तर याच्यासाठी आपण एक मार्क करून घेतलेला आहे की आपल्याला किती डिझाईनसाठी गॅप करायचा आहे. तर हा आता 5.5 आणि 3.5चा गॅप आहे. त्याच्यानंतर आपण एक कॅनव्हासवरती 1 इंचाची खाली फोल्ड ठेवून जी आपली पण इथं मेजरमेंट घेतलेलं 3.5 त्याचा अर्धा करून कॅनव्हासच्या एका साईडला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जी उंची होती 5.5 ती 5.5 उंची टाकून घ्यायची आहे आणि त्याचं मार्क करून त्याला असं त्रिकोणी कट करून घ्यायचं आहे. त्रिकोणी कट करून झाल्याच्या नंतर लाईनच्या बाहेरच्या बाजून 1-1 इंच वाढवायचं. जसं आपण कॅनव्हास काढताना वाढवून ठेवतो तसं 1-1 इंच पूर्ण साईडला वाढवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपला जो कॅनव्हाचा पॅटर्न आहे तो आपण कट करून घेणार आहोत. ठीक आहे, असेच आपल्याला हा आपला एका हाताचा कट करून झाला आहे. आपल्याला दुसऱ्या हाताचा पण कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या कॅनव्हासला आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या कपड्यावरती प्रेस करून घ्यायचं आहे. प्रेस करून घेतल्याच्या नंतर कॅनव्हासच्या बाजून जे पाव इंच एक्स्ट्रा कपडा आहे त्याला आपण असे फोल्ड करून घेणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला दोन्ही कॅनव्हासला अशी फोल्ड मारून घ्यायची आहे.